तुमच्याकडे गोल्ड फंड, गोल्ड ETF किंवा सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण गेल्या काही वर्षात गोल्डने इन्व्हेस्टर्सना संपूर्णपणे कन्फ्यूज केलं आहे. 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि लोकांना वाटलं गोल्ड जोरात वाढेल. पण काही काळ गोल्ड खाली आलं, मग अचानक नवीन हाईज दिसायला लागले आणि आज अनेक गोल्ड फंड्स पुन्हा स्ट्रॉंग रिटर्न्स दाखवत आहेत. तर प्रश्न आहे, गोल्ड नेमकं कधी वाढतं, कधी पडतं आणि सर्वात महत्त्वाचं, पुढच्या वेळी गोल्डमध्ये मोठी हालचाल झाली तर तुम्ही कोणत्या गोष्टी बघायला हव्यात. पुढच्या 5 मिनिटात आपण गोल्डच्या मागचं संपूर्ण गणित समजून घेऊ. बहुतेक भारतीयांसाठी गोल्ड म्हणजे दागिना, पण फायनान्शियल मार्केट्समध्ये गोल्डची भूमिका खूप वेगळी आहे. जगभरातील इन्व्हेस्टर्स, गव्हर्नमेंट्स आणि सेंट्रल बँक्स हे सर्व गोल्डला एक फायनान्शियल ॲसेट म्हणून पाहतात. जेव्हा लोकांना अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाटते, जेव्हा महागाई वाढते, जेव्हा युद्ध किंवा अनिश्चितता वाढते, तेव्हा लोक गोल्डकडे वळतात. म्हणून गोल्डला एक सेफ हेवन ॲसेट म्हटलं जातं, म्हणजे संकटाच्या काळात ज्यावर लोक विश्वास ठेवतात अशी मालमत्ता. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं. सामान्य माणसाला वाटलं युद्ध म्हणजे भीती म्हणजे गोल्ड वाढणार, पण तसं पूर्णपणे घडलं नाही. कारण मार्केट फक्त एका फॅक्टरवर चालत नाही. याच काळात अमेरिकेने इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी इंटरेस्ट रेट्स वाढवले, डॉलर मजबूत झाला, बॉन्ड यील्ड्स वाढल्या आणि गोल्डवर प्रेशर आलं. हीच गोष्ट समजली की गोल्डचं अर्धगणित समजतं. गोल्डचा सर्वात मोठा ड्रायव्हर म्हणजे US डॉलर, कारण जगभर गोल्डची किंमत डॉलरमध्ये ठरते. समजा डॉलर मजबूत झाला तर भारत, युरोप, जपान किंवा इतर देशांमधील लोकांसाठी गोल्ड महाग पडते. महाग झालं की डिमांड कमी होऊ शकते आणि गोल्डवर दबाव येतो. पण डॉलर कमजोर झाला तर गोल्ड तुलनेने स्वस्त वाटायला लागतं, डिमांड वाढू शकते आणि गोल्डला सपोर्ट मिळतो. म्हणून अनुभवी इन्व्हेस्टर्स गोल्ड बरोबर डॉलर इंडेक्स देखील ट्रॅक करतात. आता दुसरा महत्त्वाचा फॅक्टर, इंटरेस्ट रेट्स आणि बॉन्ड यील्ड्स. एक साधा प्रश्न, गोल्ड तुम्हाला इंटरेस्ट देतो का? नाही. डिव्हिडंड देतो का? नाही. मग इन्व्हेस्टर्स गोल्डमध्ये का इन्व्हेस्ट करतात? कारण त्याला व्हॅल्यू स्टोअर म्हणून पाहिलं जातं. पण जर US गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड्स आहेत ते तुम्हाला 5 किंवा 6% रिटर्न्स देत असतील तर अनेक इन्व्हेस्टर्स गोल्डमधून बॉन्डकडे वळू शकतात. यालाच ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. म्हणूनच बॉन्ड यील्ड्स वाढल्या की गोल्डवर प्रेशर येतं आणि यील्ड्स कमी झाल्या की गोल्ड पुन्हा अट्रॅक्टिव्ह वाटू लागतं. आता येतो सर्वात कमी डिस्कस केला जाणारा फॅक्टर, सेंट्रल बँक्स. अनेक लोकांना वाटतं सेंट्रल बँक्स गोल्ड विकतात, पण गेल्या काही वर्षात चित्र उलट आहे. चीन, भारत, पोलंड, टर्की अशा अनेक देशांनी त्यांच्या गोल्ड रिझर्व्हमध्ये वाढ केलेली आहे. कारण गोल्डवर कोणत्याही एका देशाचा कंट्रोल नसतो आणि तो लॉंग टर्ममध्ये सेफ ॲसेट मानला जातो. जेव्हा इतके मोठे बायर्स मार्केटमध्ये येतात तेव्हा गोल्डला एक स्ट्रॉंग सपोर्ट मिळतो. युद्धामुळे गोल्ड वाढतं असं आपण ऐकतो, पण खरं कारण युद्ध नसतं. खरं कारण असतं फिअर. जेव्हा इन्व्हेस्टर्स घाबरतात तेव्हा ते रिस्की ॲसेट्समधून बाहेर पडतात, स्टॉक्स विकतात आणि गोल्ड सारख्या सेफ ॲसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट शिफ्ट करतात. म्हणूनच जिओपॉलिटिकल टेन्शन्स वाढले की गोल्डला सपोर्ट मिळतो. आता भारतीय इन्व्हेस्टर्ससाठी एक खास गोष्ट, भारतातील गोल्ड प्राइस फक्त इंटरनॅशनल गोल्डवर अवलंबून नसतो, त्यावर रुपीचा देखील प्रभाव असतो. समजा इंटरनॅशनल गोल्ड स्थिर आहे पण रुपी डॉलरच्या तुलनेत वीक झाला तर भारतात गोल्डची किंमत वाढू शकते. म्हणून कधी कधी तुम्ही पाहाल ग्लोबली गोल्डची किंमत फारशी वाढलेली नसते, पण भारतात सोनं महाग झालेलं असतं. म्हणूनच गोल्ड इन्व्हेस्टिंग हे पोर्टफोलिओसाठी करन्सी हेज म्हणून पण यूज होतं. म्हणून पुढच्या वेळी गोल्डची प्राइस वर किंवा खाली गेली तर बातम्यांमधील एक हेडलाईन पाहून निष्कर्ष काढू नका. फक्त या 4 गोष्टी चेक करा. पहिली, डॉलर मजबूत होतोय का? दुसरी, US बॉन्ड यील्ड्स वाढत आहेत का? तिसरी, सेंट्रल बँक्स गोल्ड खरेदी करत आहेत का? आणि चौथी, जगात भीती किंवा जिओपॉलिटिकल टेन्शन्स वाढत आहे का? या 4 फॅक्टर्समुळे गोल्डच्या प्राइसची येणाऱ्या भविष्यातली मुवमेंट समजायला मदत होईल. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण पुढच्या वेळी गोल्डमध्ये मूवमेंट झाली की नेमकं काय बघायचं हे तुम्हाला माहीत असेल. आणि अशाच डेटा बॅक्ड सोप्या मराठीत फिनान्स एक्सप्लेनरसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.